संदर्भातल्या लाभधारक आणि स्त्रियांसाठी असणाऱ्या काही योजना याच्याबद्दलची महिलांच्याकडून पुढची पावलं काय असावी त्याच्या संदर्भामध्ये मेळाव्याचं आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आलं होतं. त्यासाठी म्हणून मी इकडे आले होते. त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या आतापर्यंत 3-4 जिल्ह्यांमध्ये मी आढाव्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भात असणारी टंचाई, त्याचबरोबर गेल्या वेळेला जे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून होते त्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कितपत त्या योजनांची अंमलबजावणी झाली आणि आता यावेळेला काय परिस्थिती आहे या संदर्भामध्ये मी 23 तारखेला मुंबईमध्ये विधान भवनामध्ये बैठक बोलावलेली आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भाबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा जे दुष्काळी तालुके आहेत त्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. याखेरीज काही घटना अशा घडल्या आहेत, यानंतर प्रसूतीमध्ये महिलांचे मृत्यू होणे अशी घटना पुण्यामध्ये घडली. त्याच्यानंतर पालघरमध्ये सातत्याने अशा घटना घडत आहेत. बीडमध्ये अशाच घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागामध्ये सुद्धा सन्माननीय प्रकाश आंबेडकर हे अतिशय कार्यक्षम आणि संवेदनशील आरोग्यमंत्री आहेत. असं असलं तरीसुद्धा काही ठिकाणी पदं रिक्त असणं, तर काही ठिकाणी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे त्याच्यासाठी ज्या काही कार्यप्रणाली असल्या पाहिजे त्या कार्यप्रणाली नसणं, त्या औषधांचा अभाव, त्याची नक्की काय कारणं आहे त्याच्या खोलामध्ये जाणं गरजेचं आहे. नंदुरबारसारख्या ठिकाणी सुद्धा माता मृत्यूचं प्रमाण मोठं आहे. या पार्श्वभूमीवरती पूर्वी मी सरकारकडे एक अशी योजना सुचवलेली होती की ज्या महिलांना हॉस्पिटलमध्ये पोचणं हे अवघड आहे, त्या दुर्गम भागामध्ये ज्या राहत आहेत, जिथून सातत्याने वस्ती किंवा अशी पोचणं शक्य नाही आहे, तर तिथे त्यांची जी ड्यू डेट असते प्रसूतीची तारीख संभाव्य त्याच्या आधी 8 दिवस तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथे रुग्णालय तिथे त्यांची राहायची व्यवस्था करावी आणि तसे निवारा कक्ष आरोग्य विभागाने सांगितलं तर आम्ही सुरू केलेले आहेत. पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी तेवढी झालेली नाही असं दिसतं आहे आणि म्हणून त्यासुद्धा निवारा कक्षांचं काय झालं, विशेषतः आदिवासी भागात आणि जिथे महिलांना पोचणं अवघड आहे, तर वेळेवरती त्या तिथे राहत असतील तर त्यांच्या छोटी मुलं वगैरे असतील तर त्यांच्या कुटुंबियांसह व्यवस्था करावी असं देखील मी सुचवलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगलीमध्ये आज आल्या सकाळी एका दुसऱ्या बातमीने माझं लक्ष वेधलं आणि ते म्हणजे धर्मादाय आयुक्तांना महिला बचत गटांच्या नोंदणी करण्यासाठी सहआयुक्तांनी 40,000 रुपये लाच घेतली. समाज कल्याण बचत गटाच्या सहाय्यक आयुक्त. तर या सगळ्या मुद्द्यांच्यावरती महिलांच्यामध्ये अधिक जागरूकता म्हणजे झाली पाहिजे. त्या स्वतः आता जागरूक आहेत म्हणूनच ते समोर आलेलं आहे. तर आपल्याला स्वच्छ आणि निरपेक्ष कारभार अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक विधान परिषदेचे उपसभापती म्हणून आणि शिवसेना नेता म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आढावा घेण्याचं माझं काम चाललेलं आहे. हा आढावा मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊन नुकतंच खडवली गाव आहे कल्याणच्या जवळ, तिथे अनधिकृत बाल आश्रमामध्ये 29 मुलामुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं आणि मारहाण अत्याचार झाल्याचं निदर्शन आला. तिथे मी जाऊन पाहणी केली होती. तर या सगळ्या कामांच्यामध्ये सहभागी होत असताना नवीन म्हणता येणार नाही, जुनेच आमचे सहकारी परत इथे शिवसेनेच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत आहेत. त्याच्यामध्ये नुकताच श्री बजरंग पाटील यांनी तिथे प्रवेश आमच्याकडे घेतलेला आहे आणि ते काम पण सुरू झालेले आहे. त्या दृष्टिकोनातून आज सांगलीमध्ये आले होते. लवकरच एक 8 दिवसामध्ये परत मी कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि सांगलीत एखादी अधिकाऱ्यांच्या सोबत बैठकसुद्धा घेणार आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मी आपला अनेक वर्षांचा परिचय आहे आणि वैधानिक पदावर मी असल्यामुळे त्याच्या चौकटीमधली मी उत्तर साधारणपणे देते आणि तुम्ही त्या संदर्भात मला नेहमीच सहकार्य केलेलं आहे. काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. आरोग्य विभागाकडे जातील आणि मग आरोग्यमंत्री आणि सरकार त्याच्यावर तपशीलवार लक्ष देईल. खरं तर हे जे अहवाल असतात ते अहवाल जोपर्यंत सरकारच्या डोमेनमध्ये सार्वजनिक होत नाही आहे तोपर्यंत कोणीही त्याच्यावरती निष्कर्ष काढणं हे योग्य होणार नाही आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये बरीच गुंतागुंत आहे. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्या भगिनी जाऊन आलेल्या होत्या, त्यामुळे त्या संदर्भातल्या ऐकीव बातमीवरून म्हणजे मी भाष्य करणं योग्य होणार नाही. पण अंतिम निर्णय सरकारची समिती घेईल.
सांगली जिल्ह्यात ट्रेलर फिरतोय फक्त सोशल मीडिया. मी तुम्हाला त्याचा FIR माझ्याकडे आलेला आहे. मी तुम्हाला एक पत्रकार परिषद झाली की तो फॉरवर्ड करते, कारण ते काय तसं विनयभंग किंवा याचा प्रकार नाही. तिचं नाव गुप्त ठेवणं गरजेचं आहे फक्त तुम्हाला. तर मुद्दा त्याच्यामध्ये असं आहे की जमिनीवरून ते सगळे नातेवाईकच आहेत, तिचे वाद करणारे जे आहेत ते सगळे एकाच आठवड्याची लोकं ती आहेत आणि जमिनीवरून वाद झाल्यावरती ती मारामारी उद्भवलेली आहे. ॲडिशनल SP तिडके यांच्याशी मी लगेचच बोललेली आहे. सकाळी ती वाहिन्यांवरती बातमी आल्यावरती पोलिसांनी त्या आरोपींना अटक केलेली आहे. अधिक त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, मगाशी मी तिथे बोलले, असं सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. आणि त्या वकील महिला ज्या आहेत त्यांना पण मी सांगितलेलं आहे की तुम्ही मला संपर्क करा, जेणेकरून अजून त्यांना काही त्रास होत असेल तर त्याच्यावरती मी नक्की त्यांना